नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एका नवीन गणिताला सुरुवात करू. तर आज मी शिकवणार आहे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. तर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार हा कसा करावा? तर मुलांना खूप अडचण येतात की दशांश असेल तर गुणाकार कसा करावा आणि पॉइंट कुठे ठेवावा हे त्यांना समजत नाही. तर आज मला मी माझ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे की तुम्हाला पॉइंट नुसार कसा गुणाकार करायचा आणि कुठे पॉइंट कुठे ठेवायचा. तर हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आपण एक उदाहरण पाहू. समजा एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरण आहे 2.3 गुणिले 4. तर हे कसं सोडवायचं? तर हे तुम्हाला आता हे पॉइंट आहे. तर हे आता उदाहरण आहे की कसं सोडवावे. 2.3 गुणिले 4. तर आपण हे कसं सोडवायचं हे आपण पाहू. तर तुम्ही सुरुवातीला स्टेप अशी लिहायची की समजा हे 2.3 आणि गुणिले 4 आहे. तर सोडवताना असं समजा की तुम्ही हे पॉइंट काढून टाका. तर समजा हे 23 येणार गुणिले 4. तर आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. तर तुम्ही कसं करणार? 4 त्रिकोण 12. ठीक आहे. 12 ला 2 हाताला 1, 4 दोन्ही 8, हाताला 1, 8 आणि 1 9, म्हणजे 92 उत्तर आलेलं आहे. तर 92 उत्तर आलेलं आहे, पण इथं पॉइंट आहे 2.3. तर आपल्याला आता पॉइंट लिहायचा आहे. तर पॉइंट आता नियम सांगतो. पॉइंट कसा लिहायचा म्हणजे टाकायचा. तर काय करायचं, तुमची जी उजवी बाजू आहे तिथून अंक मोजत राहायचे. आता आपली उजवी बाजू कोणती आहे? इकडची आहे, ही उजवी बाजू. तर आता हा पॉइंट, आता हे 2.3 आहे, तर उजवी बाजू कोणती आहे? ही उजवी बाजू आहे. तर उजवी बाजूपासून किती अंक येतात? आता हे 1 सोडलं तर इथं 1, म्हणजे 1 अंकानंतर 1 पॉइंट आलेला आहे. तर तुम्ही काय करायचं, नियम ठेवा की उजव्या बाजूकडून जे काही अंक येतील ते अंक मोजायचे आणि पॉइंट ठेवायचा. तर आपण कसा पॉइंट ठेवणार की आता पहा, 3 आलेला आहे ना उजव्या बाजूला. तर आपण एक अंक पहा 3, म्हणजे हा एकच अंक आहे, त्याच्यानंतर 1 पॉइंट आलेला आहे. तर तुम्ही काय करायचं, आता जे उत्तर आलेलं आहे तिथून आता समजा हे 1 अंक त्याच्या शेजारी, तर आपण इथं पॉइंट द्यायचा. आपलं उत्तर आलेलं आहे 9.2. हे असं अपूर्णांकाचं तुम्हाला उत्तर मिळेल. तर आपण आणखीन एक उदाहरण घेऊ. तर आता तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. समजा 1.2 गुणिले 0.5. आता हे समजा हे उदाहरण आहे. ठीक आहे. तर हे कसं सोडवायचं? दशांश अपूर्णांकाचा गुणाकार हे तुम्हाला आता याचं हे सोल्युशन करायचं आहे, सोडवायचं आहे. तर तुम्ही कसं सोडवणार? तर मी मग सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचं, पॉइंट काढून टाका. ठीक आहे. आता पॉइंट समजा 1.2 मधून जर 1 पॉइंट गेला तर हे 12 असेल खाली, आणि आता इथं 0.5 म्हणजे हे पॉइंट गेला तर शून्याला काही किंमत नाही, आपण 5 ठेवू.
आता आपल्याला तो गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. तर आपण आता हे तुम्ही डायरेक्ट करू शकता. 12×5 = 60. ठीक आहे. 60 आलेला आहे. आता पहा, आता काय झालेलं आहे, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की पॉईंट कुठे ठेवायचा. आता तुम्हाला नियम तर मी एक सांगितलं होता की उजव्या बाजूकडून जे अंक असतील ते मोजून तुम्हाला पॉईंट लिहायचा आहे. तर पहा, आता इथं तर काय झालेलं आहे, आता 2 ठिकाणी पॉईंट आलेला आहे, बरोबर. आता आपण एका ठिकाणापासून पाहू. समजा हे 0.5, उजवी बाजू कोणती आहे, 5. तर 5 हा एक अंक आहे, एक अंकानंतर एक पॉईंट आलेला आहे. तर समजा इथं एक, म्हणजे आपण समजा एक अंक पकडू उदाहरणार्थ. इथं आणि इथं काय आलेलं आहे, इथं पण उजव्या बाजूला एक अंक आलेला आहे आणि त्याच्यानंतर पॉईंट आलेला आहे. मग हा एक आपण पकडू, समजा हे एक. ठीक आहे, हे पॉईंट आहे. तर किती पॉईंट होतात, 2 होतात. ठीक आहे, म्हणजे आपण आता पॉईंट समजा आपण 1 + 1 जर केलं तर 2 होतात. आता तुम्ही लक्षात ठेवा 2. तर आपल्याला काय करायचं, उजव्या बाजूचे जे अंक आहेत ते मोजून आपल्याला 2 अंकाच्या मागे पॉईंट लिहायचा आहे. तर तुम्ही कसं लिहाल, तर पहा आपलं उत्तर काय आलेलं आहे, 60, बरोबर. तर 60 आलेलं आहे. तर आपण हे पहा, आता मी तुम्हाला 2 बोललो होतो, समजा हे 1, 2 आणि इथं आता आपल्याला इथं पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही कसं करणार, तर याचे काही नियम आहेत. ठीक आहे. तर काय करायचं, तुम्ही समजा हे पॉईंट 0. ठीक आहे, म्हणजे इथं काही नसतं, इथं काही नसतं, म्हणजे इथं 0 असतं. म्हणजे तुम्ही असंही लिहू शकता 0.6. हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. चला आणखीन, आता हे तर उदाहरण मला समजलं असेल. आणखी एक उदाहरण फक्त स्टेप फॉलो करा. तुम्ही स्टेप जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्ही कोणतेही गणित सोपे करून सोडू शकता. चला आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. समजा 0.04 गुणिले 0.2. आता समजा हे उदाहरण आहे. आता आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार असा हे आता सोडवायचं आहे. तर कसं सोडवणार, तर मी मग सांगितल्याप्रमाणे आपण तीच स्टेप फॉलो करू. ठीक आहे, तर आपण पॉईंट काढून टाकू. ठीक आहे. आता हे 2 जर पॉईंट काढले तर हे किती राहतात खाली, फक्त 4. ठीक आहे, गुरुले हा पॉईंट टाकला की किती राहतं, 2. म्हणजे पॉईंट काढल्यानंतर आपल्याला फक्त अंक घ्यायचे आहेत. तर तुम्ही जे अंक घेतला आपल्याला तर गुणाकार करायचे आहे. 4 दोन्ही किती होतात, 4 दोन्ही 8. ठीक आहे, आता हे तर उत्तर आलेलं आहे. पण आपल्याला आता पॉईंट दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे ना, तर आपल्याला हा पॉईंटचा सोल्युशन काढायचा आहे. आपण सोल्युशन कसं काढू, आता मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे उजवी बाजू पहा. आता उजव्या बाजूला 2 आहेत, 2 हे एक अंक, आता एक नंतर एक पॉईंट आलेला आहे. आणि नंतर इथं पहा, आता इथं किती अंक आहे उजव्या बाजूने, 1, 2. त्याच्यानंतर पॉईंट आले, म्हणजे आपण 2 पकडू. ठीक आहे, आता पॉईंट आहे. तर आपले किती पॉईंट झाले, तर आपले पॉईंट झालेले आहेत 3, बरोबर ना. म्हणजे हे +2 म्हणजे हे 3 पॉईंट आलेले आहेत. मग आता आपल्याला इथं आता 3 नंतर आपली पॉईंट टाकायचा. तर इथं तर 8च आहे. तर तुम्ही कसं करणार, हे उत्तर कसं काढायचे तुम्हाला, तर तुम्हाला हे उत्तर कसं काढता येईल ते तुम्हाला सांगतो. हे एक झालं. ठीक, आता आपल्याला 3 अंक हे करायचे, पकडायचे आहेत. तर हे 1 अंक, 2 अंक, 3 अंक तुम्हाला 0 लिहावंच लागेल. कारण हा नियमच आहे की
दशांश अपूर्णांकाचा गुणाकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा जर एकच संख्या असेल तर तुम्ही इथं झिरो टाकून करू शकता. म्हणजे आता तुम्ही आपलं उत्तर काय येणार आहे, 1, 2, 3 अंक आपण मोजले तर इथं पॉईंट येणार आहे आणि वाटलं तर इथं तुम्ही झिरो ठेवू शकता. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, 0.008. तर हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर तुम्हाला आता हे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा आहे तर हे तुम्हाला समजलं आहे. तर तुम्ही ह्या जर स्टेप फॉलो केला तर तुम्हाला हे गणित फार सोपं जाणार आहे. आणि काही अडचण असेल तर सांगा, कमेंट करा माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथंच थांबू. तुम्हाला हे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार समजला असेल असं मी समजून घेतो. तर थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्यामुळे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन मॅथ घेऊन. थँक्यू.